नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एंड नॉट कसं करायचं ते बघणार आहोत सिरीज 2मध्ये. तर त्यासाठी इथं मी पॉलिस्टर थ्रेड घेतलेली आहे. इथं डार्क कलरची थ्रेड मी घेतलेली आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच बघितली आणि कोणती थ्रेड वापरायची ते बघितली. तर इथं एंड नॉट करताना आपल्याला चेन स्टिच करायची आणि या चेन स्टिच करताना आधीची जी चेन आहे त्यातून एक थ्रेड घ्यायचा आहे आणि खालून जो धागा आहे आपल्याला ओढायचा आहे. तर इथे एंड नॉट आपली तयार झालेली आहे. परत एकदा दाखवते. जी आपण आधीची साखळी घेतो त्या साखळीचा दोरा नंतरच्या साखळीमधून बाहेर घ्यायचा आहे आणि ती होल्ड करायची आहे निडलमध्ये आणि खालून आपल्याला थ्रेड जे आहे ते ओढायचं आहे. वरती गाठ जी आहे ती आपली एंड नॉट बसणार आहे. एक साखळी घेतली, त्यानंतर अजून एक साखळी घ्यायची आहे आणि नंतर आधीची जी साखळी आहे त्यातून एक थ्रेड घ्यायची आपल्याला, ती होल्ड करायची किंवा नंतरच्या साखळीमधून बाहेर काढायचं आहे आणि खालून दोरा जो आहे तो आपल्याला ओढून घ्यायचा आहे. तर जरी थ्रेडची एंड नॉट करताना थोडा आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रॅक्टिस जी आहे ती या पॉलिस्टर थ्रेडने प्रॅक्टिस करा आणि नंतर तुम्ही जरीच्या थ्रेडनं एंड नॉट जे आहे ते करू शकता. तर याची प्रोफेशनल पद्धत पण आहे, ते पण मी आपल्याला नंतर सांगणार आहे की जे ब्रायडल ब्लाऊजमध्ये वगैरे आपण करतो. तर एंड नॉट दिसू नये म्हणून काय करायचं ते पण आपल्याला नंतर मी शिकवणार आहे. तर आजच्या सिरीजमध्ये आपल्याला हे फक्त एंड नॉट कसं करायचं हे खास बिगिनरसाठी आहे आणि खूप सारे व्हिडिओ आपले येणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोचतील. तर इथं आपण बघू शकता आधीची जी थ्रेड आहे ती आपल्याला साखळी नंतरच्या साखळीमधून बाहेर काढायची आहे आणि खालून जो थ्रेड आहे तो थ्रेड आपल्याला ओढायचा आहे. तर ही 2 तारच्या निडलने मी हे प्रॅक्टिस केलेली आहे. तुम्ही पण 2 तारच्या निडलने करा. प्रोफेशनल पद्धत पण मी तुम्हाला दाखवणार आहे, पण हे आधी तुम्ही शिकून घ्या, त्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल पद्धत पण मी दाखवेन. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन क्लास घेऊन. तोपर्यंत नमस्ते.